नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी आणि आपण पाहतात प्रबोधन दिशा न्यूज. चविष्ट पदार्थ, घरगुती स्वाद आणि ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या तसेच ऐरोलीतील स्थानिक परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळावे या उद्देशाने उच्च शिक्षित कुमार पवार व त्यांच्या परिवाराने ऐरोली सेक्टर नंबर 4 येथे शशीज किचन व भाकरी सेंटर सुरू केले आहे. चे उद्घाटन सुद्धा त्यांच्या मातोश्रींच्याच हस्ते करण्यात आले. ग्राहकांना स्वच्छता, गुणवत्ता आणि उत्तम सेवा देण्याचा संकल्प असल्याचे कुमार पवार यांनी व्यक्त केला. किचन हा केवळ व्यवसाय नसून रोजगार निर्मिती आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा एक उत्तम पर्याय आहे, असे कुमार पवार यांनी केला आहे. या उपक्रमाला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मला सर्व काही पारंपरिक गोष्टी मिळणार आहे, जसे की भाकरी, सर्व प्रकारच्या भाकऱ्या, तांदळाची भाकर, ज्वारीची भाकऱ्या, सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या तुम्हाला मिळणार आहे. चिकन, मटन सगळं आपण गोष्टी ठेवणार आहोत तिथे. आणि जे लोक बाहेर राहतात त्यांच्यासाठी स्पेशली आम्ही जेवणाची बंदोबस्त केला आहे. त्यांच्यासाठी स्पेशली घरगुती जेवण आम्ही ठेवलं आहे. तर यस, ॲक्च्युली मी जॉब करतो सध्या, इंजिनियर आहे मी, IT कंपनीमध्ये जॉब करतो. पण कधीतरी नेहमी एक वाटतं की आपण काहीतरी बिझनेस टाकला पाहिजे. तर तो एक मनात एक इच्छा होती माझी. त्याच्यामुळे मी प्लॅन केला की चला काहीतरी सेकंड, काहीतरी आपल्याकडे चॉईस पाहिजे. मग त्यासोबत जॉबसोबत मी हे सांभाळतो. माझी फॅमिली मला नेहमी सपोर्ट करते कोणत्याही गोष्टीत. तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी एवढं मोठं पाऊल उचलू शकलो. तर थँक्यू सो मच त्यांच्यासाठी. थँक्यू. नाही, नक्कीच कधी कधी मराठी लोक म्हणजे मराठी माणसांना असं वाटतं की आपण म्हणजे छोटं कामं करण्यामध्ये थोडं कमी लागतात, पण तसं नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली आपण नेहमीच सगळ्या कामांना इक्वली दर्जा दिला पाहिजे. तर तोच प्लॅन आहे माझा की जे पण आपल्याला काम येईल त्याला 100% चांगलं प्रतिसाद. नक्कीच माझा हाच एक ध्यास असेल की लोकांना उत्तम म्हणजे दर्जेदार जेवण मिळेल आणि स्वच्छ साफसुथरे भेटेल. म्हणजे स्वच्छ एरियामध्ये चांगले जेवणाचं. ते साहेब भरपूर छान काम करत आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे, कारण की त्यांनी भरपूर सारे चांगले गोष्टी अंमलात आणल्यात. तर त्यासाठी मला खूप अभिमान आहे त्यांचा. अच्छा, सर्वप्रथम या नवीन उपक्रमाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा कुमार आणि मामा मामींना. आणि खूप चांगला उपक्रम जो की प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. आणि उद्योजकता म्हणजे जसं की आपला कुमार बघितला तर एक बिझनेस मध्ये येणार, जे जो की आपला IT सेक्टर मधून तो डायरेक्ट बिझनेस मध्ये वळालेला आहे. असं नाही की तो काम करता करता हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने निभावेल. आणि बऱ्याचशा त्याच्या माझ्याकडून शुभेच्छा असतील. हा, याच्यासाठी सहकार्य म्हणजे त्याने कधीही माझ्याकडे कुठलीही प्रकारची अपेक्षा किंवा काही केलं तरी आपल्याकडून खूप सपोर्ट राहील आमच्याकडून, आम्ही आमच्या परिवाराकडून. ऑर्डर देणार का? ऑब्व्हियसली आमची ऍक्च्युली संध्याकाळी दोघंही पण आम्ही जॉबला असतो. ऑर्डर देण्यासाठी असं म्हणजे आमचं एक प्रत्येक म्हणजे संडे म्हणा किंवा कुठलाही विकेंड असेल किंवा आमचं जे काही असतं घरी आलं की बनवायला जेव्हा आम्ही केव्हा हे करतो, कारण की दोघंही कामाला जातो, तर नक्कीच आमची ऑर्डर तर पहिली असेल. मामा आणि मामी जे आहेत आणि कुमार ह्यांनी जो आता जो उपक्रम राबवलाय तो खूपच छान आहे. म्हणजे जे वर्किंग असतात, परत इथे जे PG जे वगैरे राहतात त्यांच्यासाठी हा म्हणजे बेस्ट आहे की ठीक आहे, कधी चपाती करायचा कंटाळा आला, भाकऱ्या, की इथे रेडीमेड आपलं भाकरी वगैरे घेतलं आणि घरी जाऊन भाजी वगैरे टाकले की म्हणजे ते पण खुश आणि आम्ही पण खुश. हा, मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये तर शेफच पुरुषच असतात आणि बायकांपेक्षा चांगलं जेवण हे एक उत्तम पुरुषच बनवतो. त्यामुळे आता कुमारने घेतलाय ताबा तर खूपच छान आहे. राहिलं भाकरीचं तर मस्तपैकी आता बरंचसं थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे. सर्वप्रथम मी माझ्या प्रिय भावाला आणि मामा मामींना शुभेच्छा देते. त्यांनी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांची भरभराट हो, त्यांचं यश प्रगतीपथावर जावो, त्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या पराड फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. प्रथमतः मी पवार कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन करतो. हा जो उपक्रम आहे सर्वसामान्यांना जमणारा विषय नाही, कारण किचन म्हटलं ना ती साफसुथरेपणा सगळं आहे. आता हा कुमार जो आहे, कुमार हा IT चा इंजिनियर आहे. IT इंजिनियर असून ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी आई वडिलांसाठी
वडील त्यांचे कसे साधेसे वडील आहेत, त्यांना काहीतरी रोजगार मिळावा, त्यांनी इकडे तिकडे भटकू नये, एका जागेवर बसावं, हा त्यांचा मेन उद्देश आहे. बरोबर आहे. कुमार इंजिनियर जरी असेल तर कुमार इथे कमी वेळ देणार आहे, पण आईवडील हे जास्त वेळ देणार आहेत. आणि पहिली गोष्ट अशी आहे की मराठी उद्योजक तयार होत नाही. आज यांची अवस्था अशी होती की कुठला व्यवसाय करावा हे व्यवसाय शोधत होते. बरोबर आहे. तर आमच्याकडे पाण्याचा सेटअप आहे इथे. आता ते पाणी पण बिस्लरी वॉटर पण देणार आहेत. त्याबरोबर यांनी काय व्यवसाय करावा त्यांना म्हटलं जरा मार्केट सर्वे करा. मार्केट सर्वे केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल की आपण कुठला व्यवसाय करावा आणि कुठला व्यवसाय चालू शकतो. आज खाद्यपदार्थ अन्न हे म्हटलं ना ते सगळ्यांना गरजेचं आहे. भाजीपाला आणि अन्नपदार्थ. बरोबर आहे. त्यामुळे ही नैतिक म्हणजे प्रत्येकाची गरज आहे ती. आणि गरज भागवण्यासाठी लोक कमी किमतीचं किंवा जे खाण्यापेक्षा लोक काय करतात, स्वच्छ आणि चांगलं अन्न कुठे मिळेल ते शोधत असतात. आज नुसता बोर्ड बघून लोक वाढले की ऑर्डर, त्यांना वाटलं हॉटेल चालू झालंय, या ठिकाणी भाकरीची इन्क्वायरी चालू झाली. बरोबर आहे. आणि हे भाकरी बनवण्यासाठी ऑटोमॅटिक त्यांनी मशीन आणलेले आहे. म्हणजे हातावर बनायचं काही टेन्शन नाही. त्यांना ऑर्डर मिळाली तर ऑर्डर पण ते वेळेत फुलफिल करू शकतात. बरोबर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जेवण व्हेज नॉनव्हेज जेवण देणार आहेत. काही घरगुती जे लोक असतात पीजीवाले वगैरे त्यांच्यासाठी जेवण पण ते प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे पोच टिफिन त्यांना पोच मिळणार आहे. हा एक इथल्या गरजू काम करणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे. हे त्यांचं जे यश आहे, यांनी जो प्रयत्न केला आहे ते सक्सेस हो, मी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना काय मॉरल सपोर्ट लागेल मी करायला तयार आहे. आणि त्यांनी हा मोठा उद्योग व्यवसाय करावा ही माझी त्यांना विनंती आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आमच्यासारख्या कपल लोकांना घरी जेवण बनवता येत नाही, कारण शिफ्ट असते, हे असते. त्यासाठी आम्हाला सगळ्यांना ही नवसंजीवनी आहे की आम्हाला घर बसल्या बसल्या पौष्टिक, चविष्ट आणि स्वादिष्ट आहार स्वच्छ आपल्याला घर पोचले मिळू शकतो. आणि ही नवीन संकल्पना कुमार यांना सुचली आणि त्यांनी ते अंमलात आणली आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही ऑल द बेस्ट बोलतो. खूप खूप अभिनंदन. कुमारने एवढं करून दाखवलं आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर मला खरंच त्याचा खूप अभिमान आहे. आणि आणि अजून हा बिझनेस पुढे पण वाढत जावा. एक ब्रँच नसली पाहिजे ही शशीज किचन, हे नाव एवढं चांगलं आहे. याच्या ब्रँचेस, याच्या शाखा आज ऐरोलीमध्ये, उद्या घनसोलीमध्ये, असं प्रत्येकाचे शशीज किचन नावाने फेमस झालं पाहिजे. काय भाकरी, तांदळाची, चपाती, भाजी, मटन, चिकन, का असं मच्छी फ्राय, मच्छी करी सगळा बनवणार मी. कांदे पोहे, शिरा, पुरी, भाजी सगळा बनवणार आगरी पद्धतीचा. नवीन नवीन सगळी लोकांनी गिरा काही खायला यायचा. किचन हा केवळ व्यवसाय नसून रोजगार निर्मिती आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा एक उत्तम प्रयत्न असल्याचे कुमार पवार यांनी सांगितले. या उपक्रमाला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे उत्स्फूर्त वातावरणात शशीज किचन व भाकरी सेंटरचा शुभारंभ संपन्न झाला. या नव्या उपक्रमामुळे परिसरातील खाद्यप्रेमींना एक नवीन आणि स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन निशा. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन निशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.